लाडक्या बहिणींनो, स्वतःहून लाभ सोडा। लाभ नाही सोडला तर पैसे भरावे लागणार। सरकार जिल्हा पातळीवरच नाव वगळणार। नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा दंडासहित पैसे वसुलीचे संकेत सरकारने दिलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येणार आहे। तर लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पोर्टल लॉग इन दिलं जाणार आहे। त्या जिल्हा पातळीवरच लाडक्या बहिणींची नावं वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र हा अर्ज मागे कसा घ्यावा पाहूया। लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा। योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं लिहून द्यावं लागणार। जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग इन वरून अर्जातील नावं वगळण्याची प्रक्रिया केली जाईल। स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन वरून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच 2 लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतलाय। केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडरवरील सबसिडी सोडण्याबाबतच्या गिव्ह इट अप योजनेप्रमाणे लाडक्या बहिणींनाही योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं जाणार आहे। इतकंच नाही तर ज्या लाडक्या बहिणी नियमाबाहेर लाभ घेत आहेत त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यभरातील 2,63,00,000 लाडक्या बहिणींपैकी किती लाडक्या बहिणींचा पत्ता कापला जाणार, याबरोबरच आतापर्यंत 6 महिने नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट। लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी बातमी आहे। नियम डावलून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ न सोडल्यास सर्व पैशांची वसुली करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे लाभ सोडण्यासाठी नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे। लाडकीची नावं कशी वगळली जाणार, नाव न वगळल्यास कसे पैसे वसूल करणार। पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणीसाठी ही आहे मोठी एक बॅड न्यूज। तर जाणून घेऊया काय आहे काय नाही। तर आतापर्यंत जेवढे महिला होते त्यांना सरसकट रक्कम दिली जात होती, पण आता 2100 रुपयाचा हप्ता चालू होण्या अगोदर ही प्रोसेस करणार आहे गव्हर्नमेंट। तर 50% जेवढी महिला आहे तेवढी अपात्र ठरेल आणि पुढच्या महिन्यापासूनच हे जे नवीन GR निघणार आहे असं न्यूजमध्ये म्हटलं जात आहे। आणि ज्या महिला अपात्र होत्या आणि त्यांनी पैसे घेतलेले आहे त्या महिलांकडून पैसे वसुली पण करण्यात येईल असं न्यूजमध्ये सांगत होते। तर आपण जाणून घेऊया काय आहे काय नाही। तर सर्वात अगोदर जो आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा। अशीच नवीन नवीन अपडेट रोज तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर, आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर जाणून घेऊया। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया प्रमाणे आमचे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। ही जी योजना आहे ती सुरू राहील। मात्र जर कोणी नियमाबाहेर जाऊन लाभ घेत असेल तर त्यांना अर्ज बाद केले जाईल। त्या महिलांना वार्षिक उत्पन्न 2.5 लाखहून अधिक असेल तर त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही। शिवाय ज्या महिला कुटुंबातले कोणी जे मेंबर आहे सरकारी नोकरीमध्ये असेल तर तशा महिलांना सुद्धा लाभ भेटणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। तर अशा महिला जे आहे जे लाभ घेत आहे सरकारी नोकरी असून आणि ते अपात्र आहे तर तशा महिलांनी तुमचा अर्ज म्हणजे त्यांनी भरलेला अर्ज परत घ्यावा। आणि असे कित्येक महिला असे आहेत जे अपात्र आहेत, तर 50% जेवढ्या महिला आहे अपात्र निघणार आहे। तर त्या महिलांसाठी हा जे आता लेटेस्ट न्यूज आहे ते न्यूज त्यांच्यासाठी आहे। तुम्ही घाबरू नका आणि त्यांच्याकडून पैसे वसुली करण्यात येईल असं म्हटलं आहे, पण असं काही वसुली वगैरे होणार नाही। ते जरा एक्स्ट्रा आहे मला असं वाटतं। आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना लाभ दिला जाईल, पण आलेल्या
जे काय अर्ज असेल त्यांनी छाननी करण्यात येईल. त्यानंतर छाननी केल्यानंतर जे अर्ज पात्र आहे त्यांना पैसे भेटतील, जे अर्ज अपात्र आहे त्यांना पैसे भेटणार नाही, असं अदितीताईंनी सांगितलं आहे. तर पात्र महिलांना तर पैसे भेटणारच आहे, पण अपात्र महिलांना पैसे भेटणार नाही. त्यांच्याकडून वसुली करण्यास येईल किंवा असं होईल तसं होईल, तर तसं काही होणार नाही आहे. पण तुम्ही पात्र असेल तरच फॉर्म भरा. आणि ज्यांच्याकडं 4 व्हीलर आहे तर त्यांनी तर त्यांचे ते अर्ज हे करूच नका, म्हणजे भरूच नका तुम्ही फॉर्म. त्यानंतर तुमची जे काही इन्कम आहे त्याची क्रॉस चेक होणार. खूप आता स्ट्रिक्ट ते लोक वागतील, कारण त्यांना 2100 रुपये द्यायचे आहेत आणि जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत लाभ पोचवायचा आहे, म्हणून ते खूप क्रॉस चेक व्हेरिफिकेशन वगैरे करतील. तर अशा महिला जे आहेत जे पात्र आहेत त्यांनीच फॉर्म भरा, अपात्र महिलांनी फॉर्म भरू नका. त्यानंतर काही महिला असे आहेत का ज्यांनी नाव बदली करून 2-2 वेळा लाभ पण घेतलेला आहे, असे पण महिला आहे. तर त्यांच्यावर काही ना काही कार्यवाही ही होईल असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या महिला पात्र नाही पण त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून काही वसुली करण्यात येणार नाही. आणि जे महिला अशा आहेत की ज्यांनी फॉर्म भरला आहे, पात्र आहे पण पैसे आलेले नाही, तशा महिलांचे सुद्धा फॉर्म जे आहे ते व्हेरिफिकेशन होणार. त्यांच्या कुठं चूक होत्या फॉर्म भरण्यामध्ये, कोणतं डॉक्युमेंट नव्हतं, तर तशा महिलांचे जे चूक आहे फॉर्म भरताना केलेल्या, तर ते सुद्धा त्यांना फोन कॉल वगैरे येतील आणि ते नक्की सॉल्व करून तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ भेटेल. तसंही ते एक प्रोसेस करणार आहे. पण ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 पण रुपया आला नाही किंवा कोणता हप्ता आला आहे कोणता आला नाही, तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आम्ही नक्कीच तुमची मदत करू, हेल्प करू. तर ही होती आजची अपडेट. अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या, कारण असे नवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.